देवेंद्र फडणवीस यांचा अंधेरीत कार्यक्रम। एक ब्रेकिंग न्यूज येते। कसारा घाटात एक अतिशय भीषण अपघात झाला। या क्षणाची एक मोठी बातमी। कसारा घाटात एक मोठा अपघात झाला आणि कंटेनर दरीत कोसळलाय। या अपघातात जी प्राथमिक माहिती हाती येते त्यानुसार अंदाजे 5 जणांचा यात मृत्यू झालेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येते, तर 3 जण गंभीर आहेत। चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याचं कळतंय। या क्षणाची एक मोठी बातमी कसारा घाटातून हाती येते। तातडीनं काही स्थानिक तरुण धावले, काही पोलीस कर्मचारी मदतीला धावले आणि या घाटामध्ये खालती कोसळलेल्या कंटेनरमध्ये काही जण अडकले होते। त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं। कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पुढचे 3 तास पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काळ्या ढगांच्यामुळे संध्याकाळी 5 वाजताच इथे अंधारून आलं। यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील होकर्णा गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसाच्यामुळे शेकडो एकरवरचं सोयाबीन, कापूस आणि मूग या पिकाचं नुकसान झालंय। यासोबतच गावातल्या रस्त्यांना नदी नाल्याचं रूप आलंय। शेतातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आणि नासधूस झाल्यानं शेतकरी संकटात आहेत। पुण्यात सुद्धा मागच्या काही तासात जोरदार पाऊस झाला। प्रामुख्यानं मार्केट यार्ड परिसरात जोरदार पाऊस झाला। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहर परिसरात पावसाचं जोरदार आगमन झालंय। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। अकोल्यात प्रवाशांनी भरलेल्या बसवर अज्ञातानं दगडफेक करून काच फोडल्याची घटना घडली। या घटनेनंतर बस चालकानं आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। बसवर दगडफेक का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला 7,550 इतका उच्चांकी दर मिळतोय। हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली, त्यामुळे शेतकऱ्याकडे हरभरा शिल्लक नाही। त्यामुळे जो काही हरभरा बाजारात येतोय त्याला उच्चांकी दर मिळतोय। निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याचा प्रकार लातूरच्या घनसर इथे उघडकीस आलाय। अंगणवाडीत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या, मेलेले डास, जाळ्या यासह आणखीन वेगवेगळे किडे सापडलेत। लाभार्थ्यांनी याबद्दल संताप व्यक्त करत निकृष्ट आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पुणे रेल्वे स्टेशनवर धावत्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासी पाय घसरून पडला, मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यानं तात्काळ धाव घेत या प्रवाशाला खेचून बाहेर काढलं, त्याचा जीव वाचवला। आरपीएफ उपनिरीक्षक विलास दराडे असे या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। कांदिवलीच्या लालजीपाड्यात पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार उघडकीस आलाय। भर रस्त्यात एका पंडिताचा पाठलाग करून त्याच्यावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला। या घटनेच्या नंतर मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय, कारण पोलीस तक्रारही दाखल करून घेत नाहीत असं स्थानिकांचं म्हणणं आहे। अमरावतीच्या मेळघाटातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे 7 गावांमधल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कोकमार, आढावा, आडनदी, दहेंद्र, ढाणा, हतरू आणि खटकाली या गावातल्या ग्रामस्थांना अतिसाराचा त्रास होऊ लागलाय। अनेक ग्रामस्थांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे। पातूरमध्ये रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या एका मोराचे पंख प्रवासी आणि नागरिकांनी ओढून नेल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी निर्दयपणे मृत मोराची पिसं काढली, त्याचा व्हिडिओ समोर आलाय। राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची मृत्यूनंतरची अशी अवस्था पाहून पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। वन विभाग संबंधितांवर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे।
बीडच्या शिरूर नगरपंचायतीत शहर समन्वयक म्हणून कंत्राटी पद भरती झाली। या गैरप्रकार यामध्ये झाला असून अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या भाच्यालाच बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती दिल्याचा आरोप करत ज्योती सातपुते या गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। रक्षाबंधनाच्या दिवशी तरी माझ्या पाठीशी एखादा भाऊ उभा राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यवतमाळच्या वणीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं डफडं बजाव आंदोलन करण्यात आलं। मोर्चा काढण्यात आला। यावेळेला मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।